ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार. अध्याय 14. शबरी पार्वती व श्रीयाळ राजाची कथा. शिवलीलामृत ग्रंथातील या 14व्या अध्यायामध्ये सूतमुनी पुढे म्हणाले, सज्जन हो, एके दिवशी कैलास पर्वतावर शिवपार्वती सारीपाट खेळत असताना नारदांचे आगमन झाले. त्यांनी शिवपार्वतीला पण लावून खेळायला सांगितले. त्यांचे म्हणणे मान्य करून ते दोघे खेळायला लागले. त्यावेळी पार्वती खेळ जिंकत गेली आणि शंकराला मात्र आपले व्याघ्रांबर, गजचर्म, आयुधे, भूषणे व कौपीन गमवावी लागली. शंकर दिगंबर झाले. त्यावेळी त्यांचे सर्वस्व हरण झालेले पाहून नारद हसून म्हणाले, देवा, हे काय, एका स्त्रीने तुम्हाला हरवले. तुमचा महिमा फुकट आहे. आता भक्तांना काय सांगाल? नारदांचे हे बोलणे ऐकून शंकर लपून बसले. कोणालाही त्यांचा ठाव ठिकाणा लागेना. पार्वतीने मात्र कसून शोधले तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वानंद सुखात रममाण झालेले दिसले. त्यावेळी पार्वतीने भिल्लिणीच्या रूपात त्यांच्याजवळ जाऊन नृत्य गायन केले आणि आपल्या नेत्रकटाक्षांनी त्यांना घायाळ केले. तेव्हा त्यांनी तिला विवाहाबद्दल विचारले असताना तिने पार्वतीचा विषय काढला. त्यावर त्यांनी मला तिचे तोंड देखील पाहायचे नाही असे उत्तर दिले. तेव्हा विवाहासाठी माझ्या घरी चला असे सांगून तिने मोठ्या खुशीने शंकरांना कैलासावर नेले व तेथे आपले खरे रूप प्रकट केले. त्यावेळी तिचे प्रेम पाहून भगवान शंकरांनी तिला हसून जवळ घेतले. पुढील कथा सांगताना सूतमुनी म्हणाले, नारदांकडून कांतीनगराचा राजा श्रीयाळ यांच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी घाणेरड्या रूपात त्यांच्या द्वारी गेले व म्हणाले, इच्छा भोजन देणार असाल तरच मी आत येतो, अन्यथा तुमचे सत्व घेऊन मी परत जातो. त्यावेळी त्यांचे म्हणणे मान्य करून श्रीयाळ राजा व त्यांची पत्नी चांगुणा यांनी त्यांना घरात घेतले आणि त्यांची इच्छा विचारली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, मला नरमांसाचे भोजन हवे आहे, तेही तुमच्या चिलया बाळाचे. ते शिजवताना तुम्ही रडलात तर मी निघून जाईल. ही इच्छा ऐकून श्रीयाळ राजा व चांगुणा दोघेही बधीर झाले. पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर करून त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढले. तेव्हा निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही असे सांगून अतिथीने चांगुणेला बाळाला हाक मारण्यास सांगितले. तिने बाळाला हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला. तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकरांनी मायारूप टाकून त्या सर्वांना दर्शन दिले आणि श्रीयाळ राजा व चांगुणा यांना दिव्य विमानातून शिवलोकी नेले. ओम नमः शिवाय.